हॅलो गाईस, तर कशा आहात तुम्ही? स्वागत तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत चवीच्या दाण्यांची भाजी. इथे घाई गडबडीमध्ये मी हे बनवलेली आहे. इथे 2 भाज्या आपण बनवलेल्या आहे. इथे आपण जे आपल्याला चवीच्या दाण्यांकरता ज्या भाजीकरता आपल्याला लागणारे साहित्य जे पण व्हेजेस वगैरे आहे ते आपण इथे कट करून घेतलेले आहे. आता तेलामध्ये आपण मोहरी, जिरा आणि जे आपण व्हेजेस वगैरे कट केले होते ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर इथे आता आपण टाकलेलं आहे मिरची लसूण याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि लगेच आपण इथे टमाटर पण टाकायचं आहे. यालाही आपण चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. आणि इथे आपण शेंगदाण्याचं जे कूट आहे ते आपण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये. जास्त एकदम पण बारीक नव्हतं केलं, बट मीडियम केलं होतं आपण. जास्त एकदम बारीक नव्हतं केलं आपण इथं. तर ते आता आपण हे आधी जे आपलं टमाटर वगैरे आहे ते आपण आधी तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट आपण तयार केलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि आम्ही जे रेग्युलरली भाजी वगैरे बनवतो ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो, तो व्हिडिओ नक्कीच बघत जा. आता इथे आपण थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि इथे आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं बारीक ते आपण इथे टाकून द्यायचं आहे. आणि इथे आपण जास्त वेळ नाही करायचं. याला 5-10 सेकंदाकरता आपण जे आपले कूट वगैरे आहे शेंगदाण्याचं त्याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण जे चवळीचे दाणे घेतलेले होते त्याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. ते दाणे आपण याच्यामध्ये टाकायचे आहे. यालाही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनटाकरता. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता इथे आपण याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता 2 ग्लास पाणी का टाकलेलं आहे, जेव्हा आपण भाजी गॅसवर ठेवतो व्हायला त्या टायमाला यातलं पाणी थोडंसं कमी होऊन जातं, म्हणून आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. यातलं थोडंफार पाणी आपण कमी होऊन जाईल म्हणजे. तर इथे आता आपली भाजी जी ती तयार झालेली आहे. ही भाजी नक्कीच बनवून बघा. खूप घाई गडबडमध्ये बनवलेली होती आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर इथे आता समर स्पेशल कांद्याची भाजी आपण इथे बनवणार आहोत. इथे आता आपण जे अर्धा किलोचे जे कांदे आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा कमी थोडे ते कांदे आपण इथे चिरून घेतलेले आहे. याला बारीक आपण रॉंग पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. आणि इथे मसाले जे आपल्याला लागतात ते आपण इथे घेतलेले आहे. आता कुकरमध्ये आपण तेल वगैरे टाकायचं आहे. याला चांगलं तपू द्यायचं आहे आपण. आणि ही जास्त करून खानदेशमध्ये जास्त फेमस आहे. म्हणजे कोणती पंगत वगैरे असली किंवा काही असलं तर इथे कांद्याची भाजी तर नक्कीच बनवतात. आणि समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर जास्तच बनवतात. आणि उन्हाळ्यामध्ये कांदा खाणं चांगलं पण असतं. इथे आता आज आम्ही कांद्याची भाजी केलेली होती. आणि यामध्ये आपण कैरी अजून चिंच वगैरे हे टाकू शकतो, बट आम्हाला घाई होती म्हणून आम्ही जास्त काही याच्यात टाकलेलं नाही आहे. आता इथे आपण मोहरी, जिरं, लसूण आणि आपले जे मसाले होते धना पावडर, लाल मिर्च पावडर, हळद आणि आपण कोणताही मसाला जो रेग्युलर भाजी करता यूज करतो तो आपण इथे टाकलेला आहे. तर त्यानंतर आता इथे आपण कांदे घेतलेले आहे आणि याला आपण बिना पाण्याचं इथे कांद्याची भाजी आपण इथे बनवलेली आहे. या कांद्याला आपण चांगलं मिक्स करायचं आहे. चांगलं ते पुरा मसाला लागायला पाहिजे. आणि इथे आता आपण कांदे जे आहे ना ते बारीकच चिरले, जसं मी तुम्हाला सांगितलं बारीकच चिरायचे आणि लॉंग पीसेसमध्येच कट करायचं आहे. इथे आता आपण थोडीशी हळद घेतलेली आहे ती इथे आपण टाकली आहे. त्यानंतर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही भाजी नॉर्मली तर कढईमध्येच बनवता, पण आम्हाला घाई होती म्हणून आम्ही इथे कुकरमध्ये बनवलेली आहे. तसं ही भाजी खूप छान बनते जर आपण कैरी, चिंच वगैरे टाकलं तर. पण आम्ही इथे काही जास्त केलं नाही आहे. तर इथे आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण ही भाजी होऊ द्यायची कुकरमध्ये. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी जी ती झालेली आहे. आणि अशी ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा, खूप छान लागते. आणि जर तुम्हाला पुरा कांद्याच्या भाजीचा व्हिडिओ हवा असेल, जशी आपण प्रॉपर कांद्याची भाजी बनवता, तर तुम्ही नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये, आम्ही तुमच्याकरता तो व्हिडिओ पण बनवू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू गाईज. थँक्यू.